यंदाच्या वर्षी पावसाच्या चक्रात जो बदल झाला आहे तो एल निनोमुळे झाला आहे. निदान वैज्ञानिक तसा दावा करतात. पॅसिफिक महासागराच्या पाण्याचे तापमान वाढण्याचा परिणाम जगभरातील पावसावर होत असतो. सध्या जरी पाऊस सुरू झाला असला तरी तो पुढे टिकेलच असे नाही. श्रावण भाद्रपद महिन्यात म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात बराच कमी पाऊस पडेल, पावसाळा लवकर संपेल तसा अंदाज काही जाणकार सुचवित आहेत. कोणत्या ना कोणत्या प्रदेशात पाणी टंचाई तशी दरवर्षीच असते. पाऊस कमी पडेल याचा अर्थ पुढील वर्षी अधिक भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. पावसाने कमी पडायचे का जास्त पडायचे हे ठरवणे आपल्या हातात नाही. हे नियंत्रण निसर्गाकडे आहे. मिळणाऱ्या पाण्याचा योग्य वापर कसा करायचा, देव पुरवीत असलेले पाणी पुढे कसे पुरवायचे हे ठरवणे एका मर्यादेपर्यंत आपल्या हातात असते. पण आपल्या म्हणजे कोणाच्या, पाणी पुरावे यासाठी जे काही जाणीवपूर्वक करायला हवे ते गावकरी करतात का? दुर्दैवाने याचे उत्तर नकारार्थी आहे. पाणी पुरवठा व्हावा यासाठी सरकारी यंत्रणा बरेच काही करीत असते. माणसांना पुरेसे पाणी मिळाले नाही की सरकारी यंत्रणेकडे बोट दाखविले जाते. वास्तवात पाणी टंचाईचा सर्वात जास्त त्रास गावकऱ्यांना होत असतो. पण पुरेसा पाणी पुरवठा व्हावा म्हणून जे काही सहज करता येणे शक्य आहे सामान्यपणे तेही केले जात नाही. गावातील सण उत्सवांवर जो खर्च केला जातो तो पाणी साठ्यासाठी केला तर बऱ्याच गावांच्या पाण्याची समस्या निश्चितपणे कमी होऊ शकेल. गावकऱ्यांची मानसिकता बदलण्याच्या कामात शिकणाऱ्या मुलांनी पुढाकार घ्यायला हवा. पावसाचे पाणी अडविणे, जिरवणे, साठवणे यावर काही विद्यार्थी निश्चितपणे काम करू शकतील. त्यासाठी त्यांना प्रेरणा द्यायला हवी. ते काय करू शकतील हे त्यांना समजावून सांगायला हवे. कोणतेही काम करण्याची मुळात तीव्र इच्छा असावी लागते. ती निर्माण करण्याचे काम मुख्यतः शिक्षकांनी करायचे असते. आकाशातून पडणारे पाणी उताराच्या दिशेने वाहत जात असते. वाहताना ते सोबत माती वाहून नेते. आपले जीवन मातीशी निगडीत आहे. पावसाचे पाणी किती माती वाहून नेते हे मोजण्याचे काही प्रयोग मुले निश्चितच करू शकतील. पाणी दीर्घकाळ टिकावे या संदर्भातील काम काही मुले करू शकतील. हे प्रयोग कोठे कसे करता येतील या संबंधित माहिती मुलांपर्यंत पोचायला हवी. त्यासाठीचे काम विद्यार्थ्यांनी करावे यासाठीची प्रेरणा त्यांना देता यायला हवी. शाळा हे करतात का? बहुधा नाही. कदाचित काही शिक्षक तसा प्रयत्न करीतही असतील पण त्याचा पाठपुरावा केला जात नाही. चाकोरीबाहेरचे अभिनव प्रयोग करण्याची इच्छा असणाऱ्या मुलांना एकत्र जोडून घेता येईल का? माणसांची मानसिकता घडवावी, शिकणाऱ्या मुलांना शहाणे करावे यासाठी समाजातील स्वतःला जबाबदार समजणाऱ्या घटकाने पुढाकार घ्यायला हवा. कशेडी माथ्यावरील समूह मनाचा प्रकल्प त्यासाठी उभारायचा आहे. मुलांना प्रेरित कसे करायचे आणि त्यांना कामासाठीचे मार्गदर्शन कसे करायचे यावर प्रकल्पात काम झाले आहे. फक्त पाण्यासंबंधितच नाही तर अन्य अनेक क्षेत्रात तसे काम व्हायला हवे आहे. याचा विचार प्रकल्पात फार पूर्वीपासून सुरू झाला आहे. नजीकच्या भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांना प्रामुख्याने पुढील पिढ्यांनाच सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना धडे देण्याचे काम वर्षानुवर्ष व्हावे लागेल. तसे काम व्हावे असे ज्यांना मनापासून वाटते त्या कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. रक्ताचे नाते नसणाऱ्या पण मुलांचे, पुढील पिढ्यांचे कल्याण व्हावे असे मनापासून वाटणाऱ्या माणसांच्या एका अभिनव एकत्र कुटुंब निर्मितीचा प्रयत्न कशेडी माथ्यावर करायचा आहे. त्यासाठी योग्य व्यक्तींचा शोध प्रकल्पामार्फत घेतला जात आहे. आज ज्या समस्या भेडसावू लागल्या आहेत त्या पुढील काळात अधिकाधिक त्रासदायक होणार आहेत. त्या सोडविण्यासाठी समंजस शहाण्या नागरिकांनाच पुढाकार घ्यावा लागेल. हे काम करण्याने अखेर आपण स्वतःच्या कुटुंबियांनाच सुखी करणार आहोत. समूहमन म्हणजे काय? एकत्र कुटुंबाच्या अभिनव कल्पनेसंदर्भातील काही तपशील या पुढील भागातून आपण पाहू. कृपया अधिक माहितीसाठी संपर्क साधावा ही विनंती आहे. धन्यवाद.